Major X. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मागी गणेशोत्सव संपलेला आहे आणि आता आपण आलो आहे आज काळागोडा फेस्टिवलला. तर काळागोडा फेस्टिवलचा कालावधी आहे 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी. आणि आपण इथे कसं आलो आहे माहिती आहे, चालत आलात तर तुम्ही 10 ते 15 मिनटं चालत आहे. आणि जर तुम्ही टॅक्सीने आलात तर टॅक्सीने 30 रुपये शेअरिंग आहे आणि बसने आला तर 12 रुपये तिकीट आहे. आणि बघूया आता कसं काय ते. आणि इकडे आहे ना, पहिलं स्कॅन करायला लागेल तुम्हाला आणि त्यानंतर मग आतमध्ये एंट्री दिली जाईल. तर आपण आता आतमध्ये चाललो आहे. पहिलं बारकोड स्कॅन करणार, त्याच्यानंतर मग थोडं रजिस्टर वगैरे करून मग आतमध्ये आपल्याला एंट्री भेटेल. चला तुम्हाला दाखवतो मी कसं करायचं आहे आणि आतमध्ये जाऊया. चला बघा, इकडे असे बारकोड लावलेले आहेत, ते स्कॅन करायचे आपल्याला. आणि संपूर्ण इकडे ना अशी लाईन लागलेली आहे. आपल्याला बारकोड स्कॅन करून आपल्याला जायचं आतमध्ये. जेव्हा इथं चेकिंग करतात तेव्हा इथं एंट्री भेटेल आतमध्ये. चला पहिलं बारकोड स्कॅन करूया. चला आता आपलं तिकीट रजिस्टर झालेलं आहे आणि आता आपण इकडं लाईन लावूया, पहिले आतमध्ये एंट्री करूया. चला आता आपण आतमध्ये जाऊया. ज्या नावाने फेस्टिवल चालू होतो तो इथं कालाघोडा. आपण आता जशी इथं आतमध्ये एंट्री केली ना, तर साईडला तुम्हाला स्टॉल वगैरे बघायला भेटतील. आणि इथे कालाघोडाचा सुंदर असा मोठा स्टॅच्यू आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कालाघोडा कला महोत्सव संपूर्ण नकाशा दिलेला आहे. तर फायनली मित्रांनो, आपण आता पोचलो आहे काळाघोडा आर्ट फेस्टिवल मेन गेटजवळ. आणि आता आपल्याला एंट्री करायची आहे आतमध्ये. चला फायनली आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे. बाजूला स्टॉल आहेत, आता दुपट्टा, हाऊसफुल घरी वगैरे सगळे इकडे. टच ब्रास सिटी दिल्लीमधलं फेमस इकडे सामान वगैरे आहेत. बघा आल्या तुम्ही बघू शकता इकडे संपूर्ण स्टॉल वगैरे लावलेले आहेत इकडे. आणि आता आतमध्ये एंट्री करूया आपण. तर बघा, हे ना बनवलं आहे ना, हे मातीपासून बनवलेली मासा आहे ना, हा मातीपासून बनवलेलं आहे. पण ह्याची शिटीले भारी येते. बजाव एक नंबर. बघा संपूर्ण इथे स्टॉल ठेवलेले आहे. आणि हे काय भांडी आहे ना, भांडी आहे बघा, हे छोटी छोटी भांडी ठेवलेली आहे. हे कासव आहेत, शंख आहे, ही सगळं मातीपासून बनवलेली आहेत. आणि खूप चांगलं गणपती बाप्पा वगैरे बघू शकता तुम्ही. दगडी वगैरे लावलेले आहेत बघा, अशा दगडी. आता दगडीवर आहे ना असं मराठी अक्षरं लिहिलेले आहेत. इथं अ लिहिला आहे, इथं व लिहिला आहे, इथं र लिहिला आहे, इथं ह लिहिला आहे, वरती म लिहिला आहे बघा, असं हे लिहिलेलं आहे. खूप छान बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे आहे ना असं गोल फिरतं, पण आता हे सकाळपासून बंद आहे त्यामुळे फिरत नाही आहे. हे सगळं आतमधलं जे शिसे आहेत ना, हे आपण केलं ना तर मग एक एक असं खाली पडतं ते. आणि अशी कॉन्सेप्ट दाखवलेली आहे याची. चला पुढे जाऊया. इकडे बघूया, इकडे पेंटिंग वगैरे करतात, बघूया काय. इकडे पण भारी कॉन्सेप्ट बनवलेली आहे. इथे आहे ना असं घर दिलेले आहेत. बिल्डिंग टाईम प्रत्येकावर असे घर वगैरे. तुला कलर वगैरे करायचं असेल घराला तर करू शकतो आपण. तर आता बघा, हे 3 जण कलर करतात. ते आपल्या मनाप्रमाणे कलर करू शकतो आपण. असं आहे. चला आता पुढे जाऊया. तर ही कॉन्सेप्ट बघितली
खूप सुंदर होती. तर आपलं या दादांनी बनवलेली आहे. तर दादा या कॉन्सेप्टबद्दल काय सांगाल तुम्ही? मेरे को सॉरी मराठी नहीं आता, मैं हिंदी नहीं में चलेगा, प्यार से कोई बात explain नहीं, हिंदी में बोलो चलेगा, कोई बात नहीं. मेरा नाम जिन है, जिन डॉट्स बोलते हैं मुझे, मैं डॉट्स से पेंटिंग बनाता हूँ. बरोबर. अब मुझे बॉम्बे की हवा के बारे में बात करनी थी मेरी पेंटिंग के साथ. बरोबर. अपनी हवा तो अब मतलब हम देख पाते हैं ना हवा को. पहले फॉग को देखते थे, अभी हवा देख रहे हैं. आसमान पहले दिखता था काफ़ी, हाँ, अब इतना दिखता नहीं है. नहीं दिखता है. और बरोबर. ये आप बॉम्बे में कोई भी रहता है, किसी को भी पूछ लो कि कुछ डिफरेंट दिख रहा है हवा के बारे में. अब हाँ. मैं आर्टिस्ट हूँ ना, मैं पॉलिटिशियन हूँ या बिजनेसमैन हूँ. लाइक मेरा काम है कि मैं कुछ नया दिखाऊँ आपको या नई नज़र से दिखाऊँ. बरोबर. बस मैं आपको हवा ही दिखा रहा हूँ, बस बॉम्बे की हवा. हाँ. एक एक्सरे है, लंग्स दिख रहा है आपको, ये हमारा लंग्स है. और ये जो बर्ड है, ये हमिंग बर्ड है, इसका हार्ट बीट 4000 टाइम्स पर मिनट होता है. ये सबसे फास्ट बर्ड है. आपका और मेरा हार्ट बीट 80 टाइम्स पर मिनट होता है. तो बस मेरा कहना यही है कि अगर मेरे को हवाई गंदी है मेरी, तो मेरा दिल नहीं धड़क पा रहा और मेरा लाइक आई कांट फ्लाई, मैं उड़ नहीं पा रहा हूँ. तो बस ये विषय यही है कि हम हवा को दूसरी तरह से देखें. अभी भी हम झगड़े कर रहे हैं, हमारे पॉलिटिशियंस या व्हाटएवर झगड़े करवा रहे हैं धर्म, भाषा, ये सब चीज़ों पे. बरोबर. बट सर आप खाना बिना कितना टाइम रह सकते हो? 10 दिन. पानी बिना कितना टाइम रह सकते हो तुम? 7 दिन. हवा बिना कितना टाइम रह सकते हो? ये टॉपिक के बारे में कोई बात ही नहीं कर रहा है. अब आप बॉम्बे पैदा हुए थे सर, आप बॉम्बे पैदा हुए थे. हाँ, कहाँ पैदा? मुंबई. मुंबई. तो आपने बेसिकली देखा रहेगा मुंबई में कि लास्ट 15-20 साल में जैसे अपना स्काई कैसे चेंज हुआ है. हाँ. फॉग तो आता था, अपने को भी मालूम है फॉग रहता था, ऐसा नहीं है कि फॉग नहीं है. पर यहाँ देखो सर, ये आपको फॉग लग रहा है या कुछ और लग रहा है? फॉग लग रहा. फॉग लग रहा. ये पोल्यूशन ही है ना. हाँ. तो बस यही था कि हमें अभी इसके बारे में बात करनी चाहिए. बाकी के सारे टॉपिक्स हम एक दूसरे का टाइम बिगाड़ रहे हैं. हम आपके और मेरे बचपन में हम लोग मे बी वी कुड सी के एक साल में हम लोग काफ़ी सारे ब्लू स्काई देख पाते थे. अब साल में 20 बार दिखता है. नेक्स्ट ईयर 15 बार दिखेगा. थोड़े साल में मेरे बच्चों को इनको 1 या 2 दिन दिखेगा ब्लू स्काई. बरोबर. पता ही नहीं है स्काई का कलर क्या अभी. तो बस यही है कि हम हमारे में कितना भी अंतर हो, आपके लिए मुंबई, मेरे लिए बॉम्बे, शायद हमारे में बहुत अंतर हो रिलीजन का, इसका उसका उसका, बट सर हम कितने भी अलग हो ना, हवा आपकी और मेरी सेम है. हम इसके बारे में और फाइट नहीं कर सकते. हाँ. और किसी को और फाइट करना भी नहीं चाहिए. रियल मुद्दा हमारे लिए हवा, पानी, वातावरण, एजुकेशन ही होना चाहिए हमेशा. तो बस मेरा कहना यही है. आई होप आपको इन्जॉय हुआ और आपको अच्छा लगे तो आप @JINDOTS GINDOTS को फॉलो कर सकते हैं सर. ओके ओके. धन्यवाद. Thank you. धन्यवाद. तर तुम्ही हे बघू शकता, इकडे बघा, खूप सुंदर असा कॉन्सेप्ट आहे. हा बघा, इथे ना कॅरम आहे. कॅरममध्ये बघा इथं विटू दांडू आहे. विटू दांडू तुम्ही माहितीच असेल, लहानपणी आपण भरपूर खेळायचो. इथं पत्ते आहेत, पत्ते वगैरे, आणि भवरा आहे. आणि बघा इथं पबजीचा एक आकार दिला आहे, मोबाईल आहे. आणि इथं आपला सापशिडी वगैरे खेळतो, ही बॅट बॉल आहे. भरपूर काय इकडे बघा, खूप वेगळं बनवलेलं आहे. इथं सायकलचा टायर आहे आणि इथं 17 Pro Max मोबाईल आहे. आणि या साईडला बघा हात आहे ना, असं दाखवलं आहे, जसं की आपण गेम वगैरे खेळतो ना, पबजी वगैरे, तसं दाखवलेलं आहे. हे जे सर्व कॉन्सेप्ट बनवलेले आहे, हे सगळं आपण बघू शकता. टायर आपण लहानपणी खेळायचो लाकडी घेऊन. परत इथं सापशिडीचं वगैरे सगळे बघू शकता. इथं कॅरम आहे, पत्ते आहेत, भवरा आहे, बॅट बॉल आहे, परत पबजी आहे. इथं iPhone 17 Pro Max आहे आणि इथे हात आहे असं पकडलेलं आहे आयफोन. हे संपूर्ण जे कॉन्सेप्ट बनवलं आहे या दोघा भावांनी बनवलेलं आहे. त्या भावाला विचारू आपण, काय ह्याच्यामागची कॉन्सेप्ट काय होती बनवण्यामागे? सर्वप्रथम आम्ही दोघांचा वाटा नाही आहे. बरोबर. पूर्ण 15 जणांची टीम आहे आमच्या ओके, कॉलेज. 15 जणांची टीम आहे. हां, तर यामागची कन्सेप्ट अशी होती की ह्या वर्षी कालाघोडाची थीम होती की तुम्ही बेसिक जॉमेट्रिकल शेप घेऊन तुम्ही पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर दाखवा. तर त्यांनी शब्द दिला होता कल. आता कल याचा अर्थ होतो पास्ट पण आणि फ्युचर पण, कलचं म्हणून. मग आम्ही या थीमचं नाव ठेवलं कल, आज और कल. म्हणजे हे बीता हुआ कल, आज आणि आने वाला कल.
बरोबर. पूर्ण गेम्सची जर्नी दाखवली याच्यामध्ये. आपण पूर्वी जे आपण गेम्स खेळायचो, बरोबर. फिजिकली खेळायचो, ते आता कुठेतरी येऊन डिव्हाइसवरती यायला आले, बरोबर बरोबर मोबाईलवरती. बरोबर आणि आता पुढे जाऊन VR वरती शिफ्ट झालंय सगळं. बरोबर. ती आम्ही गेमची जर्नी दाखवली. आपण हे टायर म्हणा, लुडो हां, म्हणा, पूर्वी असे खेळ चालायचे वगैरे, भोवरा, आता सर्व मोबाईलवर गेले. क्रिकेट. आता काही ह्याच्यातल्या काही गोष्टी आल्या तर मोबाईलवरती पण शिफ्ट झाल्या, जसं की आता कॅरम, क्रिकेट म्हणा, पत्ते म्हणा. म्हणून आम्ही थोडंसं ह्याच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये थोडीशी प्रिंट ह्याच्यावरती सुद्धा दाखवली. बरोबर. पत्ते पण तुम्ही बघाल तर पत्ते पण शफल झालेत, अर्धे मोबाईलवरती गेलेत. मोबाईलवर गेले. बरोबर. जसं लुडो इथे आहे, तसं सापशिडी पण आम्ही याच्यावरती दाखवली. बरोबर. तो कॅरम पण अर्धा मोबाईलवर गेलाय. हा, अर्धा मोबाईलवरती गेला. म्हणजे काही गेम्स आहेत जे मोबाईलवरती गेलेले आहेत. बरोबर. मग आम्ही प्रेझेंट दाखवण्यासाठी पाठीमागून तुम्ही बघाल तर पाठीमागून आम्ही आताचा ट्रेंडिंग मोबाईल प्रेझेंट दाखवण्यासाठी आताचा ट्रेंडिंग मोबाईल iPhone 17 Pro Max दाखवला आहे. बरोबर. आणि वरती हे VR आहे. VR. तर ही आमची संपूर्ण गेमची जर्नी दाखवली आहे, 2 हात पकडून साईडने. अशी ही आमची थीम आहे. खूप छान बनवलंय आणि खरंच सलाम तुमच्या दोघांना, म्हणजे 15 जणांना सलाम. थँक्यू. खरंच खूप सल्यूट. थँक्यू. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तुम्ही हे मित्रांनो बघू शकता, ही झिंगा आहे आणि हे प्लॅस्टिकने बनवलेलं आहे. बाहेर जे आहे ना सपोर्टिंग लोखंड दिलेलं आहे आणि खूप सुंदर अशी कॉन्सेप्ट बनवलेली आहे ही झिंगा बघा. आणि इथे बघा संपूर्ण स्टोरी दिलेली आहे. तर हे असा बनवलेलं आहे. तर हे तुम्ही कॉन्सेप्ट बघू शकता, AI थ्रू दिलेलं आहे आणि रोबोट असतं ना, रोबोट त्या प्रकारे हातात हातोडी आहे आणि दगडाने बनवलेलं आहे संपूर्ण. वरती काच वगैरे लावलेलं आहे आणि वरती तुम्ही बघू शकता, वरती तोंड आहे ना जाळीचं बनवलेलं आहे आणि वायरी वगैरे लावलेल्या आहेत केसांना. अशा प्रकारचं एक कॉन्सेप्ट आहे. तुम्ही बघू शकता, इथं माहिती दिली आहे संपूर्ण. मित्रांनो तुम्ही हा बघू शकता, कलरफुल घोडा आहे आणि आपण बघा ते लहानपणी खेळायचो बघा, ते घोडा मागे पुढे त्या प्रकारचा घोडा आहे. आणि या घोड्याला बघा एअरफोन म्हणजे लावलेलं आहे आणि कलरफुल घोडा आहे बघा. सगळं बघ इथे या ठिकाणी डोळ्या दिलेले आहे आणि खूप कलर घोडा दिलेला आहे आणि घोड्याने एअरफोन घातलेला आहे आणि इथे आपण पकडतो ना त्या टाईप दिलेलं आहे. खूप सुंदर असं कॉन्सेप्ट बनवलेलं आहे. इकडे समोरून बघूया आपण. आज 3 फेब्रुवारी आहे आणि आज भरपूर गर्दी झालेली आहे. बघू शकता मागे भरपूर गर्दी झालेली आहे. दुपारची मला तर 3 वाजले आणि गर्दी पण भरपूर झालेली आहे. इथे जो फोटो काढतो आहे, शूट वगैरे करायला पण भेटते आपल्याला. आता शूट करत होतो तर मला कोण भेटलंय माहिती आहे का, एक टाइमपास व्यक्ती आहे. आयुष्यामध्ये भरपूर टाइमपास करतो आणि इकडं पण यायला टाइमपास करतो. राहतो कुलाब्याला पण इकडं पण यायला 1 तास लावला. माझा अर्धा शॉट झालेला आणि आता येतोय. हां, इथे झोपेतून उठून आलाय. झोप पूर्ण करून आलाय आणि मला बोलतो की मी चालत येतोय. चालत म्हणजे आता चालत मी अर्धा काला घोडा पोचलो आणि इकडं अर्धा शूट पण केलं. 15 मिनिटं माझ्या घरापासून इथे यायला लागतात. 15 मिनिटं. हां, 15 मिनिटं लागतात. अच्छा, ठीक आहे, चालेल. आता आपण बघूया पुढं काय काय अजून नवीन बघायला भेटते आपल्याला. आता इथं भरपूर काय बघायला भेटते. काय बघायला भेटते इकडे सध्या तरी आता इथे मिल्टनवाल्यांचं जास्त 2 लावलेले आहेत, त्याच्यामध्ये आर्टवर्क लावलेलं आहे. हां, आणि त्याच्यामध्ये आता इथे काड्यांपासून बनवलेलं आहे. तुम्हाला हत्ती बघायला भेटेल. पुढे हार्ट ऑफ मुंबई आहे. हे कशातनं बनवलंय? जे आपण खुर्च्या बनवतो ना, बसण्याच्या खुर्च्या हां. काड्यांपासून बनवलं जातं, झाडांच्या. तर त्याच्यापासून ते बनवलेलं पूर्ण आहे. आर्टवर्क आहे, पूर्ण हत्ती आहे. हा
हत्ती आहे ना? हां ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता इथे की पुरं जी रस्सी असते ना, रस्सी सुतळीनी पूर्ण हत्ती बनवलेलं आहे बघा इथे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हत्ती बनवलेला आहे. हे कुणी बनवलं आहे? चिल राईट अँड यू, नाव नाही दिलं इकडे कोणाचं. खूप छान असा हत्ती बनवलेला आहे. खूप मेहनत लागते आहे एवढं बनवायला पण. आणि इथे काय त्याची माहिती तिकडे दिली आहे. हे बघा, माहिती आपण हे बघा ही माहिती दिलेली संपूर्ण. दिलं बघा, बिहेवियर ऑफ पिकपॉक्स, म्हणजे चोरांपासून जरा सावधान राहावा. आता आपण जरा पुढे जाऊया, बघू पुढे काय काय बघायला भेटते. हे बघा इथे ना बॉक्स दिलेले आहेत. बॉक्समध्ये बघा, हे मला काय समजलं नाही व्यवस्थित. इथे सुतळी टाकलेली आहे, इथे काहीतरी वेगळं टाकलेलं आहे, इथे चुरा टाकलेला आहे. इथं संपूर्ण ही माहिती दिलेली आहे. हे तुम्ही बघू शकता इतकं मोठं बॉटल बनवलेली आहे आणि या बॉटलचं झाकण लावलेलं आहे साईडला. बघा ही बॉटलचं झाकण आहे. वाघ आणि घोडाचे चित्र काढलेले आहे. खूप सुंदर असं बनवलेलं आहे. त्याची माहिती आपण बघूया. इथं तुम्ही बघू शकता खूप मोठा हार्ट आहे आणि या हार्टमध्ये ना भरपूर काय असं आपल्याला दिलेलं आहे. या ठिकाणी कॉन्सेप्ट बघा काय दिलेले आहे. मिसळपाव दिले, झाडूवाला दिला आहे, नेहरू तारांगण, परत ते हातगाडी वगैरे असते ना ती आहे, परत पाटी बघा आता लेटेस्ट लोकल आली ती आहे. इथे आपलं ते ही सेंट्रल लायब्ररी आहे. परत आपला गेटवे ऑफ इंडिया आहे. इथं लालबागचा राजा आहे. इथे पिपानीवाला आहे, वासुदेव आहे. इथे हे डोंबराचा खेळ आहे आणि जोगवा. परत वरती बघा सिलिंग आहे, वरळी बांद्रा सिलिंग आहे. परत इथं मुंबईचा डबेवाला आहे, रिक्षा आहे, मुंबई हाट सगळं दिलेलं आहे इथे. आणि हा बघा फुगेवाला दिला आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टॉक एक्सचेंज आहे, म्हातारीचा बूट पण आहे. इथं तुम्ही बघू शकता ताज हॉटेल आहे. हे आपलं मुंबईची BMC, हे सगळं दोन्ही बाजूबाजूला आहेत बघा. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ही मुंबईची लोकल इकडे. वानखेडे स्टेडियम आहे, पागोडा आहे, एअर हॉस्टेस आहे, बोट आहे, आपले नेव्ही, परत आपलं बैलगाडा शर्यत, सूर्यधार करणावाला आहे. परत इकडे पण आहे, इकडे डबल डेकर बस आहे. आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, भरपूर सुंदर असं बनवलेलं आहे. मुंबईचं हार्ट. चला आता आपण मुंबईची लाईफलाईन पाहिली, मुंबईचा लाईफलाईन सगळं काय आपण पाहिलं. मुंबईमध्ये काय काय जे मेहनत करतात इतकं वर्ष, भरपूर काय आपण बघितलं मुंबईच्या इकडे आपण बघायला भेटलं. चला आता पुढे बघूया. पण वेगळ्या प्रकारचे घोडे आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता काला घोडा. इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर हा तुम्ही घाळा घोडा बघताय ना, हा संपूर्ण नायलॉनच्या रश्शीने बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा म्हणजे घोडा बनवलेला आहे. आणि बघा
आता आपण हा घोडा पाहिल्याच्या नंतर आता पुढे जाऊया. पुढे काय ना खूप जुन्या प्रकारची कार आहे ब्लॅकवाली आणि हे कशाने पुट्ट्याने बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता. बघा पुट्टा नाही काचेने बनवलं आहे. काच लावली सगळी. हे या टायमाला पहिल्या टायमाला मीटर असायचा हा मीटर. आता ह्या गाड्या खूप कमी बघायला भेटतात. शक्यतो बघायलाच भेटत नाही. इकडे संपूर्ण माहिती दिलेली आहे. चला आता आपण पुढून आहे ना फोटो काढूया आणि आपण ही खरं तर काय माहिती आहे का, ही एम्बेसेडर गाडी आहे. गेले जेव्हापासून कालाघोड्याचं पहिलं वर्ष होतं ना तेव्हापासून ही गाडी तुम्हाला वेगवेगळ्या रूपामध्ये बघायला भेटते. म्हणजे गेल्या वर्षी ना केक होता. केक आठवतं पहिली तिथे उभी माहिती आहे केक. आता हे केकचं ते लोकांनी आता हे काळी पिळी करून ठेवलं. म्हणजे गेल्या वर्षी केक होता. आपण गेल्या वर्षी व्हिडिओमध्ये दाखवले होते एक गाडी वरती चेरी होती. यावर्षी आहे ना खूप म्हणजे असं चिटकून त्यांनी बनवलेलं आहे गाडी. हे बघा खूप सुंदर अशी गाडी बनवलेली आहे. बघा तुम्ही बघू शकता चारी साईडनी बघा. गाडी तर बघितलेली आहे. इथे बघा खूप छान असं दिलेलं आहे. आम्ही पेपर वगैरे असायचा कंपास पेटीमध्ये आम्ही हे वापरायचो. खूप भारी वाटते. थांबा आपण झूम करून दाखवूया. हा पेपर वगैरे असायचा आणि त्याच्यामध्ये गोल आकार, परत हे कंपास पेटी, हे त्रिकोण षटकोन, ही पट्टी आहे इथे दिलेले आहे. खूप भारी वाटते हा बघून. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मुंबई सिटी ऑफ फिल्म बघा तुम्ही बघू शकता. इकडे खूप सुंदर असं म्हणजे जे आपले फिल्म इंडस्ट्री असतात ना त्याचे हे तिकडं कॉन्सेप्ट दाखवलेले आहे. खूप छान दाखवलेलं आहे बघा इथे आणि खूप भारी वाटतं. मित्रांनो आपलं सर्व बघून झालेलं आहे आणि इथे खूप मजा आलेली आहे. आणि यंदाचं हे 26वं वर्ष आहे काला घोडा आर्ट फेस्टिवल. मुंबईतलं नाही तर आशिया खंडातील सर्वात मोठा फेस्टिवल आर्ट आहे. आपण बोलतो काला घोडा बोलू शकतो आपण. आणि इकडे 8 तारखेपर्यंत म्हणजे फेस्टिवल असणार आहे. 31 तारखेला सुरू झालेला हा कालावधी 8 तारखेला संपणार आहे 8 फेब्रुवारीला. सो आता इकडनं आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि बाहेर पण आपल्याला बघायला भेटेल की अजून काय काय आपल्याला आहे. म्हणजे इकडनं आता जाता बघूया पुढं काय अजून आहे का त्या साईडला जे आपले राहिलेले. आता इकडचे बघितले स्टॉल वगैरे आहे ना ते फक्त आपले लांबून घेतलेले. इथे स्टॉल पण भरपूर आहे. वरती पण खूप सुंदर असं पताके वगैरे लावलेले आहेत छान तुम्ही बघू शकता. आणि खूप भारी वाटतं इथे आले की. इथं तुम्ही बघू शका संपूर्ण स्टॉल आहे. हे इकडं लाईनीत सगळे स्टॉल आहेत. इथं बघू शकता तुम्ही डोगेश भाई एकदम शांत बसलेत. आपण आलो काळा घोडा बघायला. इथं काळा डॉग बसलेला आहे. काळा व्हाईट डोगेश भाई बोलते. डोगेश भाई तर आपण आतमध्ये आलेलो आणि हे बघा काय इथे हे नुसतंच कॉन्सेप्ट दिलेले. इकडे लिहिलेलं आहे काय What goes around come round. संत्रा इथे बघू शकता. इथे पण खूप सुंदर असंच कॉन्सेप्ट आहे. इथं ती माहिती दिलेली आहे. माहिती बघूया आपण काय.
ठिकाणी तुम्ही आतमध्ये आलात तर भरपूर स्टॉल आहे. आता एक एक स्टॉलचं मी घेत बसलो तर भरपूर मोठा व्हिडिओ होईल. म्हणजे तुम्ही तर मित्रांनो, तुम्हाला कालाघोडा फेस्टिवल आर्ट कसा वाटला? आशिया खंडातली सर्वात मोठी ही फेस्टिवल आर्ट असते आणि फेब्रुवारी महिन्यातच असते दरवर्षी. यंदा जानेवारीत 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत हा कालावधी असणार इथे. आणि यंदाचं 26वं वर्ष आहे. तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो? सर्व काही वेगळं बघायला भेटलं आपल्याला. आपल्यासोबत 2 जण होते, हरीश होता आणि वैभव होता. वैभव आणि हरीशला विचार. हरीश तर इकडचा तर रहिवाशी आहे. काय बोलशील हरीश? कसं काय वाटलं तुला इकडे येऊन? मजा वाटते. दरवर्षी येतो म्हणजे गेल्या 4थी-5वी असल्यापासून मी येतो आहे. आधी ते कार्यक्रम वगैरे व्हायचे, म्हणजे आता शिफ्ट केले कार्यक्रम. त्याचा ब्लॉग आपण नंतर गणेशच्या याच्यामध्ये बघूया लवकरच. आणि आर्यन्स गोविंदा पथक दरवर्षी इथे येत असतात म्हणजे परफॉर्म करण्यासाठी. आता 2 दिवसापूर्वी ते येऊन गेले. आणि यंदाची जी थीम होती ती खास करून आपले जॉमेट्रीमधले असणारे ट्रायंगल, स्क्वेअर, शेप ज्या गोष्टी आहेत आणि टाईम, वेळ ह्या ज्या दोन्हीचं समीकरण मिळून जे का होतं त्या वस्तूंना मिळून त्यांना बोलले होते की आर्टवर्क तुम्ही तयार करा. मग ते तुम्हाला सर्व या इथे दिसलेलं आहे. आता वैभव पण आहे. वैभव, तुला कसं वाटलं? बरं वाटलं. मस्त वाटलं ना? चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. आता कालाघोडा आर्ट्स फेस्टिवल आहे, त्याच्या बाजूला आहे ना आर्ट प्लाझा गॅलरी आहे, एक्झिबिशन. तर आपण इकडं पण आतमध्ये जाऊन बघूया. तर इकडं पण खूप सुंदर असं पेंटिंग वगैरे केलेले आहेत. तुम्ही इकडनं स्टार्ट बघू शकता. आपण इथपर्यंत आहे पुढे. चला इथून स्टार्ट करूया आता. खूप सुंदर असे पेंटिंग केलेले आहेत बघा. बघा गणपतीची मूर्ती पण किती सुंदर वाटते बघा. इथे बाप्पा आपले आराम करतात. पेंटिंग भारी काढलेली आहे इथं. खूप सुंदर तिथं पण खूप सुंदर अशी पेंटिंग काढलेली आहे. मला पेंटिंग करायचं का हे करायचं नाव दिलेलं आहे. प्रशांत श्रीशांत नंबर पण दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हीच केली नाही पेंटिंग? हां, तर हे आपले बसलेले आहेत कलाकार, त्यांचं नाव आणि नंबर दिलेला आहे. जरा पेंटिंग पाहिजे ऑर्डर करू शकता. पुढे पण आपल्याला बघायला भेटतील. सुंदर. व या साईडला पण आहे. खूप सुंदर अशी पेंटिंग काढलेली आहे बघा. फुल 3D पेंटिंग वाटते. 3D पेंटिंग फुल 3D पेंटिंग आहे. आपले शिवाजीराव काकड यांचा नंबर दिलेला आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मस्त पेंटिंग काढली व छोटे छोटे पेंटिंग पण आहे 3D मध्ये बघू शकता. इथे पण आहे. सुंदर पेंटिंग काढलेली इकडे पण. आपली जुनी मुंबई अशी असायची जुनी. आणि इथे काका आहेत, 40 वर्षापासून यांच्याकडे फोटो आहेत, फोटोग्राफी करतात 40 वर्षापासून.
तर तुम्ही बघू शकता यांची ही स्वतःची फोटोग्राफी आहे. काका ही तुम्ही स्वतः फोटोग्राफी केलेली आहे? हां बघा, ही स्वतः त्यांनी फोटोग्राफी केलेली आहे. ही 40 वर्षापासून ते फोटोग्राफी करतात. 40 पुराने फोटो त्यांच्याकडे. बघा इथे भारी भारी आर्ट्स बनवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. वाव, एक नंबर. इथे बघा चाय, बिस्किट, चम्मच दिलेले बघा, का भारी वाटते ना. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की इतके भारी भारी स्केच काढलेत ना गणपती बाप्पांचे. अक्षरशः मी तर वेडाच झालो बघत गणपती बाप्पांचं आहे ना. आपण काळा घोडा पाहिल्याच्या नंतर बाजूलाच आहे ना आर्ट्स एक्झिबिशन पण आहे. तिथे गॅलरी आहे आणि खूप सुंदर असं चित्र काढलेले आहेत. कलाकार असे आहेत ना, 101 कलाकार आहेत. त्यांनी इतके भारी भारी चित्र काढलेत ना. तुम्हाला बघायचं असेल ना तर 8 तारखेपर्यंत तुम्ही येऊ शकता. 8 तारखेच्या आत या, 8 तारखेच्या नंतर नाही भेटणार तुम्हाला बघायला. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.